शेती या विषयातल्या शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधन यासाठी जगामध्ये ज्या शिष्यवृत्त्या आहेत, ज्या संधी उपलब्ध आहेत, त्याबद्दल माहिती नसते. या माहितीची दारं विजय पराळकरांनी उघडून दिली आणि या क्षेत्रामध्ये जगभर ज्या प्रकारचं संशोधन, प्रशिक्षण आणि शिक्षण घेता येतं, या संबंधी अनेक नवीन मार्ग त्यांनी मुलांना माहीत करून दिले. या क्षेत्रामध्ये भरीव जे काम केलेलं आहे त्यांनी, त्या संदर्भात आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार. नमस्कार. अ, शेतीच्या क्षेत्रामध्ये आपण ह्याच्यावर सगळ्यावर बोलणार आहोत की तुम्ही ज्या संधी आहेत जगभरच्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये ज्या वेगवेगळ्या देशांमध्ये, पण तुम्हाला हा मार्ग ज्ञात कसा झाला? म्हणजे ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलांना ज्ञात करून दिला, माहीत करून दिलं, त्यातल्या अनेक संधींच्या संदर्भात तुम्ही काम करत आहात. त्याच्यावर आपण बोलण्या अगोदर तुम्हाला स्वतःला हे मार्ग कसे ज्ञात होत गेले? तुम्ही काय स्वतः झालं एम-एस-सी ॲग्रीकल्चर. काय झालं, मी एम-एस-सी ॲग्रिकल्चरची पदवी घेतल्यानंतर मला परदेशामध्ये संपर्क साधण्याची आधीपासूनच सवय होती. म्हणून मग मी ईमेलवरनं. ईमेलवरनं, तेव्हा ईमेल पण नव्हते, कॉम्प्युटर पण नव्हतं हं. आणि इलेक्ट्रॉनिक टायपिंग फक्त होतं. पण पत्र लिहायचं साधं आपल्या हँडरायटिंगमध्ये हं. आणि ते पाठवायचं. असा माझा एक छंदच होता तो. सुदैवाने काय झालं, की 1991 मध्ये नागपूरला एक चर्चासत्र होतं. हं. त्या चर्चासत्रामध्ये जर्मनीचे पी-एच-डी ॲग्रिकल्चर झालेले एक फॅसिलिटेटर होते, डॉक्टर जॉर्ज बोकेलो. हं. तर मी त्यांच्याशी सरळ संपर्क साधला. हं. त्यांना म्हटलं, की डॉक्टर जॉर्ज, मला जर्मनीमध्ये जर यायचं असेल कुठल्या संस्थेमध्ये अभ्यास करण्यासाठी, तर कुठले मार्ग असतात? मग त्यांनी मला एक डी-एस-सी नावाच्या संस्थेचं पुस्तक दिलं हं. आणि ते पुस्तक वाचून मग मी त्या संस्थेशी संपर्क साधला. हं. जर्मनीमध्ये फेल्डाफिंगला त्यांचं जे फूड अँड ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट सेंटर आहे, हं. त्यांच्याकडे प्रशिक्षणाची व्यवस्था आहे. मग त्याच्यातनं मला पहिली संधी मिळाली हं. प्रशिक्षणाला जाण्याची. मग माझी एक अशी सवय होती, की आपण ज्या देशामध्ये जिथे जातो, हं. तिथे बाहेर खूप जास्त फिरण्यापेक्षा त्यांचं जे ग्रंथालय आहे, त्या ग्रंथालयामध्ये बसायचं, तिथली पुस्तकं बघायची आणि त्यातनं आणखी जास्त माहिती करून घ्यायची. हं. मग एका संस्थेमधनं दुसरी संस्था, दुसऱ्या संस्थेमधनं तिसरी, अशा वेगवेगळ्या जगातल्या संस्थांची माहिती किती होत साल गेली. असेल हे? 1991 ते 1997 पर्यंतचा हा जो मार्ग होता, एक 6 वर्षांचा, हं. त्या काळामध्ये ह्या संधी खूप जास्त पण मिळत कुठच्या गेल्या. कुठच्या देशामध्ये या संधी तुम्ही पाहिल्यात? मला कॉमनवेल्थची एक स्कॉलरशिप मिळाली. त्यातनं मी पहिले बांगलादेशला गेलो हं. आणि मग जर्मनीची जी डी-एस-सी आहे संस्था मी सांगितलं, जर्मन फाउंडेशन फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट, हं. त्यांनी मला इंडोनेशिया, सिंगापूर आणि जर्मनी तीनही देशांच्या याच्यामध्ये जाण्याच्या संधी दिल्या. हं. नंतर मग इस्रायल, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, हं. अशा वेगवेगळ्या देशांमध्ये. आणि आता एक जर्मनीमध्ये परत युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्रामची फेलोशिप घेऊन मी तिथल्या UNEPच्या सेंटरला जाऊन आलो. हं. हं. नेपाळला पण आमचा एक कार्यक्रम होता. शेतीशी संबंधित जी वेगवेगळी क्षेत्र असतात, हं. ते पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन आहे, हं. सोशल फॉरेस्ट्री आणि ॲग्रो फॉरेस्ट्रीचं मॉडेलिंग आहे, हं. किंवा जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम आहे, हं. आपल्याकडे क्रॉप मॉडेलिंगची आपण व्यवस्था कशी करावी, ह्या सगळ्या अशा संधी घेत घेत वेगवेगळ्या देशांचा प्रवास झाला. हं. मग माझ्या असं लक्षात आलं, की ह्या संधी आपल्याला जशा मिळत गेल्या, हं. अमरावती जिल्ह्यातलं धामणगाव रेल्वे एक छोटंसं गाव, हं. ते मी तुम्हाला पहिले सांगितलं, की इंटरनेट, कम्प्युटर पण नव्हतं. हं. मग मी असा विचार केला, की आपण छोट्याशा ठिकाणी राहून जरी सगळं करू शकतो, तर आजकाल काय झालं, की प्रत्येक गोष्टीचं जागतिकीकरण व्हायची वेळ आली. मग त्यामध्ये साधारणतः मॅनेजमेंट स्टडीजसाठी किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी बाहेर जाणाऱ्यांची संख्या खूप आहे, लक्षणीय. लक्षणीय आहे. हं. मग ॲग्रिकल्चरमध्ये हे काम कोणीतरी करायला पाहिजे. हं. आणि मला हे माहिती होतं, की ग्रामीण भागामध्ये खूप क्षमता आहे पोरांमध्ये, हं. पण नेमकं त्यांना ते मार्ग माहिती नाही. म्हणून मग मी नाशिकला एक समुपदेशनाचं केंद्र सुरू केलं हं. आणि त्यातनं ह्या सगळ्या वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध कशा करून देता येतील, त्याच्यासाठी प्रयत्न सुरू झाले. केंद्र सुरू केलं तेव्हाची काय अवस्था होती? काय परिस्थिती होती? आणि तुम्ही लोकांची, मुलांशी संपर्क साधत होता किंवा मुलं तुमच्याशी संपर्क साधत होती, त्याची काय अवस्था होती? ह्याच्यामध्ये असं झालं, की किती सालची गोष्ट आहे केंद्र स्थापन? 97? 97 मध्ये हं. एक यवतमाळचा सर्वश्री गांगुर्डे नावाचा मुलगा होता. हं. तो BSc कृषी सेकंड क्लासमध्ये पास झाला. हं. त्याला महाराष्ट्रामधल्या कुठल्याही कृषी विद्यापीठात MSc ॲडमिशन मिळाली नाही. हं. मग माझं गाव त्याच्या गावाजवळ असल्यामुळे तो माझ्याकडे आला हं. आणि मला विचारलं. मग मी एक प्रयोग म्हणून करून आम्ही बघितलं. हं. त्याला जर्मनीच्या होहेनहेम युनिव्हर्सिटीमध्ये MSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन मिळाली हं. आणि जगातल्या 5 विद्यार्थ्यांना मिळणारी जी आयसेलन स्कॉलरशिप आहे, ती पण त्याला मिळाली आणि त्यांनी क्या बात है! जर्मनीमध्ये MSc ॲग्रिकल्चरला ॲडमिशन घेतले. हं. जेव्हा वरोऱ्याच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये तो सत्कार झाला, तेव्हा त्यांनी ही गोष्ट सांगितली तिथे. मग त्या कॉलेजने मला NSSच्या कॅम्पमध्ये लेक्चर द्यायला बोलावलं. हं. ते लेक्चर देऊन मग अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली त्यातनं. हं. मग ही गोष्ट पसरता पसरता अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पसरली, विद्यापीठांमध्ये पोहोचली, शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचले.
मग त्यांनी काय केलं, मला वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये सेमिनार कंडक्ट करायसाठी इन्व्हाइट केलं. हम्म. मग मी एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं. त्याच्यामध्ये कोणता देश, कोणत्या देशामध्ये कुठलं विद्यापीठ, त्या विद्यापीठामध्ये कुठल्या कुठल्या शाखा ॲग्रिकल्चरच्या, त्याला स्कॉलरशिप कुठनं मिळते, शिष्यवृत्त्यांचे मार्ग काय काय आहे, त्याच्यामध्ये आपण जे अप्लिकेशन्स करतो त्या अप्लिकेशन्सची प्रक्रिया कशी चालते, त्यातले मुद्दे कुठले असावे, ही सगळी माहिती मग सेमिनारमधनं मी देत गेलो. आणि त्यातनं सगळे विद्यार्थी तयार होत गेले. पण या सगळ्याच्या म्हणजे या सगळ्यावर पण मी बोलणार आहे. पण त्याच्या अगोदर एक विद्यार्थी तुमच्याकडे येतो किंवा एखाद्या विद्यार्थ्याने अशा प्रकारचं उच्च शिक्षण घेण्याची जेव्हा महत्वाकांक्षा किंवा त्याची इच्छा असते, तेव्हा त्याने काय काय गोष्टींचा विचार केला पाहिजे किंवा काय काय गोष्टींची आखणी केली पाहिजे किंवा कशा प्रकारे त्याने विचार करायला पाहिजे आणि कशा प्रकारे करायला नको? आधी असं आहे की परदेशी शिक्षणाबद्दल, म्हणजे कृषीशास्त्रातच नाही, कुठल्याही शास्त्रामध्ये परदेशी शिक्षणाबद्दल खूप सारे गैरसमज विद्यार्थ्यांमध्ये पहिल्यांदा पसरलेले असतात. त्यातला पहिला गैरसमज हा आहे, म्हणजे कुठलाही विद्यार्थी जेव्हा प्रॉस्पेक्टसची कॉपी बघतो तेव्हा तो हे बघतो की त्या विद्यापीठामध्ये खर्च किती आहे. तर मला सांगताना आनंद होतो की कुठल्याही विद्यार्थ्यांनी खर्च किती आहे हे बघण्यापेक्षा आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे ते शिक्षण तिथं उपलब्ध आहे की नाही हे पहिले बघितलं पाहिजे. म्हणजे आपल्याला कोणतं शिक्षण घ्यायचं आहे हे शेतीमधलं सुद्धा हे आधी ठरवायला हे पाहिजे. आधी ठरवायला पाहिजे. त्याच्यामध्ये हॉर्टिकल्चर आहे, एंटॉमॉलॉजी आहे, हम्म. ॲग्रोनॉमी आहे, प्लांट ब्रीडिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, खूप सारे वेगवेगळे विषय. तर विद्यापीठाची निवड करताना ही पहिली गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवावी विद्यार्थ्यांनी. पण त्याच्याही अगोदर एक प्रश्न आहे, त्याच्यावर येण्या अगोदर एक ब्रेक घेऊया. हे आपलं स्वागत. प्रश्न असा आहे की विद्यार्थ्यांनी त्याचे डूज अँड डोंट्स ठरवायला म्हणजे कितवी पासून ठरवायला पाहिजे? 10वी, 11वी, 12वी, FY, SOI कधी? त्याने एकतर 12वी नंतर ठरवायचं असतं किंवा कुठल्याही डिग्रीच्या जेव्हा फायनल इयरला आपण असतो तेव्हा आपण हे ठरवायला पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण ही प्रक्रिया जेव्हा सुरू करतो तेव्हा त्या प्रक्रियेला निदान 8 ते 9 महिने पूर्ण व्हायला लागतात. कुठलाही विद्यार्थी जेव्हा अंतिम वर्षाला आहे कुठल्याही डिग्रीच्या, तेव्हापासून जर त्यांनी प्रक्रिया सुरू केली तर त्याच्या डिग्री पूर्ण होईपर्यंत बरोबर त्याला ही संधी मिळत राहते. 12वी नंतर जरी करायचं असेल तरी तो 12वीला जेव्हा असतो, 12वीची परीक्षा झाल्यानंतर विशेषतः निकाल लागेपर्यंत 3-4 महिने वेळ असतो. त्या कालावधीमध्ये जर ह्या सगळ्या व्यवस्था केल्या तर त्याला पुढे जास्त वेळ त्याचा वाया जात नाही. पण मग या सगळ्या त्याने ठरवलं की काय काय कोणत्या कोणत्या ठिकाणी कोणत्या कोणत्या प्रशिक्षण तुम्ही एक्झॅक्टली कशा पद्धतीने त्याचं समुपदेशन करता किंवा काय त्याची प्रक्रिया काय आहे? पहिली प्रक्रिया अशी की विद्यार्थी जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही त्याची मार्कशीट बघून त्याला कुठल्या विषयामध्ये नेमकी बीएससी आवड, लागतो तो मुलगा? असं काही नाही, BSc, BA, BCom कुठल्याही फॅकल्टीमध्ये. आपण ॲग्रिकल्चर बद्दल बोलायचं झालं तर मग BSc असावं लागतं. तर त्याची मार्कशीट पहिले बघितली जाते. त्या मार्कशीटवरनं मग त्याला हे विचारलं जातं की तू शिकत असताना तुला कुठल्या विषयात जास्त आवड होती. मग वेगवेगळी कारणं असतात त्याची. एखाद्या वेळी प्राध्यापक चांगले शिकवतात म्हणून विद्यार्थ्यांना आवड निर्माण होते. विद्यार्थ्यांचा 4-5 जणांचा ग्रुप असतो, ते सगळं ठरवतात म्हणून एखाद्याची आवड निर्माण होते. अशा वेगवेगळ्या कारणांनी मग ती त्याची एक आवड माहिती झाली की त्या विषयामध्ये जगातल्या कोणकोणत्या विद्यापीठांमध्ये शिक्षणाच्या संधी आहे ते आम्ही त्याला पहिले सांगतो. आणि मग हे त्याने ठरवायचं असतं की कुठल्या विद्यापीठामध्ये आपल्याला जे शिक्षण घ्यायचं आहे त्या शिक्षणाशी संबंधित सिलेबसमध्ये जास्त माहिती आहे. आणि मग ते एकदा विद्यापीठाची निवड झाली की त्या विद्यापीठांचे अप्लिकेशन फॉर्म आणि प्रॉस्पेक्टस आम्ही मागवून घेतो. आणि ते मागितल्यानंतर मग तो फॉर्म कसा भरायचा, त्याला साधारणतः हा विद्यार्थी आपल्याकडे ज्या कॉलेजमध्ये शिकतो त्या कॉलेजच्या 2 प्राध्यापकांचं रेकमेंडेशन लेटर द्यावं लागतं. मग त्या रेकमेंडेशन लेटरमध्ये मुद्दे कुठले असावे, कारण काय होतं तुम्ही बघा, साधारणतः एखाद्या विद्यार्थ्याला विचारलं की तुझ्यातले चांगले गुण कुठले ते सांग, तर तो खूप चांगले गुण सांगतो, म्हणजे खूप जास्त लिस्ट असते मोठी. मग दुसरा प्रश्न हा असतो आमचा की तुझ्यामध्ये काही अवगुण आहेत का ज्याच्यामुळे तुझं नुकसान होतं नेहमी, तर मग मात्र त्याला डोकं खाजवावं लागतं. तर हे जे बॅलन्स थिंकिंग पाहिजे की नाण्याला जशा 2 बाजू असतात तसं आपण हे आपल्याला माहिती पाहिजे की प्रत्येक माणसात गुण आणि अवगुण असतात. तर त्या बॅलन्स पद्धतीने हे रेकमेंडेशन लेटर कसे बनवावे, त्यानंतर एक SOP द्यावा लागतो, स्टेटमेंट ऑफ पर्पज. त्यामध्ये प्रत्येक विद्यापीठ आपल्याला हे विचारतं की तुम्ही आमच्याकडे ह्या कोर्सला जे शिकायला येत आहे त्याचं कारण काय, काय काय असं कारण आहे की तुम्ही आमच्याकडे काय शिकायला साधारण येता? कारण सांगतात हे सांगाल? साधारणतः असं असतं की आपण आजपर्यंत जे शिकलो त्या शिकण्याचा, जे आपण वेगवेगळे विषय शिकतो त्याचा, त्या विद्यापीठामध्ये आपण ज्या शिक्षणासाठी जाणार आहोत, प्रपोज स्टडी प्रोग्राम, त्याचे जे कंटेंट्स असतात, सिलेबस, आणि आपल्याला प्रत्येकाला प्रोफेशनल गोल असतं की मी MSc किंवा MBA झाल्यानंतर मला पुढे आयुष्यात काय करायचं. तर या तीनही गोष्टींचा एकमेकांशी कसा मेळ आहे, एकमेकांशी कसे संबंधित आहे सगळ्या गोष्टी, त्या त्याच्यातनं रिफ्लेक्ट कराव्या लागतात. त्यांना ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे की आपल्याला भविष्यात जे करायचं आहे त्याच्याशी संबंधित तिथलं शिक्षण आहे आणि त्या शिक्षणाशी संबंधित मुलांकडे अनुभव आहे. तर त्या आधारावरती एक SOP तयार केला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असं की विद्यार्थी जे परदेशात जातात, याचा गैरसमज आहे अनेकांचा
की GRE आणि टोफेल दिल्याशिवाय जाता येत नाही. हम्म. पण परिस्थिती अशी आहे की 1997 मध्ये मी जेव्हा माझ्या PhD साठी क्रॅनफिल्ड युनिव्हर्सिटीला अप्लिकेशन केलं UK मध्ये, हम्म. मला त्यांच्याकडनं पत्र आलं की तुमची ॲडमिशन आम्ही करतो, पण तुम्हाला टोफेलचा स्कोअर द्यावा लागेल. हम्म. मी त्यांना एक साधं पत्र लिहिलं. म्हटलं मी 5वी ते 10वी 12वी पर्यंत इंग्लिश हा एक कंपल्सरी विषय शिकलो. हम्म. त्यानंतर मी BSc आणि MSc केलं, ते पण इंग्लिश मीडियममध्ये केलेलं आहे. हम्म. सगळे माझं डेझर्टेशनचं वर्क, सेमिनार पेपर, प्रोजेक्ट वर्क सगळं मी इंग्लिशमध्ये करत आलो. आणि आता मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे हम्म. त्या प्रोफेशनमध्ये इंग्लिश हाच एक माझा संवादाचं साधन आहे. तर या आधारावरती तुम्ही मला टोफेलमधनं जर एक्झाम्शन दिलं तर मी तुमच्याकडे येऊ शकेन. मग त्यांच्याकडनं मला पत्र आलं की बरोबर आहे, तुमच्या केसमध्ये तुम्हाला टोफेल देण्याची आवश्यकता नाही, तुमची ॲडमिशन आम्ही तशीच कन्फर्म करतो. मग मी माझ्या डोक्यात असा विचार आला की ही गोष्ट माझ्यासाठी जर होऊ शकते तर सर्वांसाठी ही होऊ शकते. सर्वांसाठीच व्हायला पाहिजे. हम्म. आणि मग माझ्याकडे जे जे विद्यार्थी येत गेले त्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही त्यांना इंग्लिश हा विषय ज्या प्राध्यापकांनी शिकवला 12वी पर्यंत, हम्म. त्यांच्या लेटर हेडवर एक टेस्टिमोनियल ऑफ इंग्लिश प्रोफिशियन्सी आम्ही तयार करून घ्यायला लागलो. हम्म. मग अप्लिकेशन फॉर्मसोबत ते पण पाठवावं लागतं. ते पाठवलं की मग टोफेलमधनं एक्झाम्शन मिळतं. तर हे सगळं असं डॉक्युमेंटेशन तयार झालं की मग त्यांचे ॲडमिशनचे अप्लिकेशन फॉर्म विद्यापीठांकडे ॲडमिशनसाठी पाठवले जातात. हम्म. ते पाठवल्यानंतर मग एक 15-20 दिवसामध्ये त्यांच्याकडनं ॲडमिशन लेटर येतं. हम्म. ते ॲडमिशन लेटर आल्यानंतर मग स्कॉलरशिपची प्रक्रिया सुरू होते. स्कॉलरशिपमध्ये असं आहे, आता एखाद्याला हॉलंडमध्ये शिकायला जायचं असेल तर नेदरलँड्स गव्हर्नमेंटचाच स्कॉलरशिप प्रोग्राम आहे, नेदरलँड्स फेलोशिप प्रोग्राम म्हणतात त्याला. एखाद्याला इस्रायलमध्ये जायचं असेल तर माशाव नावाची जी एजन्सी आहे इस्रायलमधली, त्या एजन्सीचे स्कॉलरशिपचे फॉर्म्स असतात. किंवा वर्ल्ड बँकेच्या स्कॉलरशिप आहे, एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या स्कॉलरशिप्स आहेत, UKमध्ये DFID शेअर्ड स्कॉलरशिप स्कीम आहे. अशा खूप साऱ्या एजन्सीज आहेत. मग ज्या विद्यापीठामध्ये विद्यार्थ्याची ॲडमिशन झाली त्या विद्यापीठाशी संबंधित कुठली स्कॉलरशिप एजन्सी आहे त्या एजन्सीकडे अप्लिकेशन फॉर्म आणि प्रॉस्पेक्टस मागायचं, परत त्यांचे फॉर्म भरायचे, त्याला डॉक्युमेंट्स तयार करायचे सगळे, आणि मग ते स्कॉलरशिप सँक्शनसाठी पाठवायचे. तर ह्या सगळ्या प्रक्रियेतनं विद्यार्थी जातो आणि मग त्याला हळूहळू सगळं कळायला लागतं की हे असं सगळं होऊ शकतं म्हणून. कृषीच्या क्षेत्रामध्ये काय संधी उपलब्ध आहे आता जगामध्ये? कृषी बाकी विषयावर पण आपण येऊ, पण कृषीच्या क्षेत्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्रातनं जी मुलं येतात, जी शेतीमध्ये शिक्षण घेतलेलं असतं, त्यांना अधिक शिक्षण, अधिक ज्ञान घ्यायचं असतं, त्यांना माहित नसेल समजा काय काय उपलब्धता आहे आता जगामध्ये, कशा प्रकारचा अभ्यासक्रम किंवा विचार करण्याची पद्धती कशी आहे? सर्वसाधारणपणे इस्रायल आपल्याला माहिती आहे, पण एकंदरीत जगाचा नकाशा खूप मोठा आहे, त्याच्या पलीकडे आहे, आणि तुम्ही सर्व जगातले बरेच देशांशी या संदर्भात तुमचा संपर्क आहे. काय परिस्थिती आहे? ह्याच्यामध्ये असं आहे की शेतीच्या क्षेत्रात एक मूलभूत फरक म्हणून सांगतो, म्हणजे आपल्या देशामध्ये BSc ॲग्रिकल्चरला चांगले मार्क मिळालेला विद्यार्थी साधारणतः जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगकडेच जायचा. कारण सीड्स निर्माण करण्यासाठी, हायब्रिड सीड्स निर्माणासाठी जे कॉम्बिनेशन करावे लागतात त्याला खूप चांगला स्कोप आहे त्या इंडस्ट्रीला, सीड इंडस्ट्रीला, असं गृहीत धरून आपल्याकडे अनेक विद्यार्थी जेनेटिक्स आणि प्लांट ब्रीडिंगकडे आकृष्ट व्हायचे. आता काय झालं की खूप साऱ्या बँका आपल्याकडे आल्या आणि त्या बँकांना जेव्हा ग्रामीण भागात काम करण्याची वेळ आली तेव्हा कृषी अर्थशास्त्र या विषयामध्ये काम करणारी माणसंच मिळत नाहीत. मग त्यांना जनरल अर्थशास्त्र घेऊन जे विद्यार्थी BCom करतात, BA करतात, त्यांच्याकडे बघावं लागलं. आणि जिथं ॲग्रिकल्चरचं काम करायचं आहे बँकांना, तिथे कृषी अर्थशास्त्राचा माणूस जर असला तर ती निश्चितच त्यांच्यासाठी चांगली गोष्ट आहे. उलटं सांगतो की जगामध्ये असं व्हायचं, म्हणजे शिकागो युनिव्हर्सिटी अशी आहे अमेरिकेतली, तिथल्या 6 प्राध्यापकांना कृषी अर्थशास्त्राच्या आतापर्यंत नोबेल पारितोषिकं मिळालेले आहेत. म्हणजे जगामध्ये असं आहे की ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क मिळतात ते विद्यार्थी कृषी अर्थशास्त्राकडे जायचे. आपल्याकडे नेमकं तसं नव्हतं म्हणून ही जी गॅप निर्माण झाली. तर कृषी अर्थशास्त्रासोबत आता व्यवस्थापनशास्त्र पण आलेलं आहे. मग ॲग्रिकल्चरमध्ये MBA करण्याचं प्रमाण खूप वाढायला पाहिजे. आपल्या इंडियामध्ये, म्हणजे भारतामध्ये साधारणतः MBAचं कृषी क्षेत्रामध्ये शिक्षण देणारे विद्यापीठं मुळातच कमी आहेत, कॉलेजेस पण कमी आहेत. दुसरा एक फरक असा आहे की ॲग्रिकल्चरमध्ये प्रोडक्शन खूप केलं जातं, पण त्याचं प्रोसेसिंग आणि मार्केटिंगच्या बाबतीत फारसं आपल्याकडे अजून काम झालेलं ते नाही. नेमकं काय, त्याच्यावर आपण येऊ. त्याच्या ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. प्रोसेसिंग बद्दल तुम्ही बोलत होता आणि मार्केटिंग बद्दल. हो, प्रोसेसिंग आणि मार्केटिंगचं आपल्याकडे अजून फारसं तेवढं नेटवर्क डेव्हलप झालेलं नाही. आणि मी आता हॉलंडमध्ये बघितलं, ऑस्ट्रेलियामध्ये बघितलं, इस्रायलमध्ये तर प्रश्नच नाही. तर ह्या सगळ्या देशांमध्ये जाऊन मी जे पाहिलं की त्यांचा कृषी विपणन आणि मार्केटिंग याच्यावरती एवढं प्रभुत्व आहे की त्यांच्याकडे जे कोर्सेस आहेत ते इतके प्रभावी आहे, विद्यार्थ्यांना नुसतं तिथे थिअरी शिकवली जात नाही. म्हणजे आपल्याकडे कसं की मी MSc ॲग्रिकल्चर झालो म्हणजे चांगली शेती करेल असं नाही, कारण थिअरी खूप शिकलो, प्रॅक्टिकलच मिळालं नाही कधी. हा पण एक मूलभूत फरक आहे. परदेशातले जे शिक्षण आहे कृषीशास्त्राशी संबंधित, विशेषतः जैव कृषी तंत्रज्ञानाचं, बायोटेक्नॉलॉजीचं पण तसंच. म्हणजे आपल्याकडे आपण जे थिअरी शिकतो त्याच्यापेक्षा जास्त प्रॅक्टिकल आपल्याला त्या ठिकाणी शिकायला मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तिथे गेल्यानंतर जगातल्या कानाकोपऱ्यामध्ये काय चालतं ते बघायला आपल्याकडे एका विशिष्ट चौकटीमध्ये आपल्याला शिकता येईल.
कारण आपलेच लॅबॉरेटरीज, आपलीच माणसं, आपलंच सगळं. परंतु जगात गेल्यानंतर जगातल्या खूप साऱ्या भागातली माणसं येतात. मग त्यांना खूप सारी माहिती असते नेमकं काय करावं ते. तर आपल्याला एक चांगलं एक्सपोजर मिळतं आणि त्यातनं विशेषतः कृषी विपणन आणि मार्केटिंग आणि बायोटेक्नॉलॉजी या क्षेत्रामध्ये कृषी अर्थशास्त्राशी संबंधित पण खूप चांगल्या विद्यापीठांमध्ये शिकण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. हा एक मूलभूत फरक मला असं वाटतं की आपल्या आणि त्यांच्याकडे शिकण्यामध्ये आहे. पण या प्रकारचं जेव्हा शिक्षणाचं संध्या उपलब्ध होतात विद्यार्थ्यांना, त्याच्या संधी घेण्याकरता किती मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातनं युवक मुलं पुढे येतात? तुमच्या आत्ता संपर्कात असलेल्या मुलांच्या संख्येवरनं तुम्ही काय अंदाज बांधू शकता, की अजूनही बराच असा भाग आहे की ज्यांना माहीतच नाही? अतिशय काय झालं की ज्या कॉलेजेसमध्ये मी सेमिनार डिलिव्हर केले, त्या कॉलेजेसमधनं ती गोष्ट खूप ठिकाणी पसरली हं, आणि अजूनही तसं खूप मोठं काम करण्याची आवश्यकता आहे. हं, कारण व्यावसायिक दृष्टिकोनातून आम्ही अजून तसा प्रयत्न केलेला नाही. हं, ते शाळा आणि कॉलेजेसमध्ये जे आमचे लेक्चर्स होतात, हं, त्यातनं जे विद्यार्थी येतात त्यांच्यासाठी आम्ही फक्त समुपदेशनाचं आजपर्यंत काम करत आलो. हं, पण ह्याच्यामध्ये मी पाहिलं की ग्रामीण भागात खूप पोटेन्शियल आहे विद्यार्थ्यांमध्ये. हं, फक्त त्यांना मार्ग माहिती नाही आणि त्यांना कॉन्फिडन्स नाही. हे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की विद्यार्थ्यांना GRE आणि TOEFLचं लाँग फॉर्म सुद्धा माहिती नाही. हं. कित्येक विद्यार्थी ग्रामीण महाराष्ट्रातले आपले असे आहेत की ज्यांना पासपोर्ट आणि व्हिसामध्ये काय फरक असतो हे पण काही कळत नाही. मग त्यांना कॉन्फिडन्सच नसतो. तर हा कॉन्फिडन्स जागृत करण्याचं काम आमच्याकडून थोड्याफार प्रमाणामध्ये झालं आणि मग त्यातनं आता विद्यार्थ्यांची संख्या खूप वाढत चाललेली आहे. हं, हं. पण तरीही अजून खूप मोठं म्हणजे मी असं म्हणेन की जास्त 15 ते 20% विद्यार्थ्यांपर्यंत अजूनपर्यंत ही गोष्ट पोहोचलेली आहे की असं शक्य आहे. पण एक विद्यार्थी जातो, तो ज्या परिस्थितीतनं जातो शिष्यवृत्ती घेऊन, तो इतरांना सांगतो आणि मग त्यातनं काही विद्यार्थी आणखीन तयार होतात. पण मग मला एक एक त्याच्यात दुसरा एक मुद्दा विचारायचा आहे, की अकॅडमिशियन जे आहेत ते तयार होतात का शेतकरी तयार होऊ शकतात? या शिक्षण आणि या शिक्षण क्रम जो अभ्यासक्रम आहे परदेशामध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये अद्ययावत आणि आधुनिक अभ्यासक्रम घेतलेला, शिकलेला मुलगा जो आहे, तो एक शेतीमधला तज्ञ होतो का चांगला शेतकरी पण होऊ शकतो? म्हणजे तुम्हाला असं उदाहरण दिसली आहेत का, की तो येऊन इथे शेतीमध्ये काहीतरी भरघोस करू शकतो? असं होतं का एक विचारवंत शेतीतला तयार होऊन जातो? ह्याच्यामध्ये काय दोन्ही प्रकार आहेत. हं, म्हणजे हा सगळा आपापल्या दृष्टिकोनाचा भाग आहे. म्हणजे आपण किती शिकलो, कुठे शिकलो ह्याच्यापेक्षा आपला दृष्टिकोन कसा आहे कुठल्या गोष्टींकडे बघण्याचा. हं, एक आमच्या नाशिकपाशी ओझर नावाचं गाव आहे. त्या ओझरला सुधीर टर्ले नावाचा जो विद्यार्थी आहे, हं, तो MSc ॲग्रिकल्चर झाल्यानंतर MBAची डिग्री घ्यायला हॉलंडमध्ये गेला हं, आणि हॉलंडमधनं आल्यानंतर त्यांनी हॉलंडमध्ये नोकरी नाही पत्करली किंवा त्यांनी परदेशामध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे म्हणून प्रयत्नच केले नाही. हं, त्याच्या घरी जे कृषी सेवा केंद्र आहे हं, आणि एक्सपोर्ट कंपन्या ज्या आहेत आमच्या नाशिकमध्ये, तिथे त्यांनी नोकरी पत्करली. हं, त्यांनी असं ठरवून टाकलेलं आहे, की मला 2-3 वर्ष अनुभव घ्यायचा आहे हं, आणि मग मला माझा स्वतःचाच ॲग्रिकल्चरचा व्यवसाय करायचा. त्याच्याकडे शेती पण आहे हं, आणि त्यांनी ठरवलेलं आहे, की मला ही शेतीच करायची आहे. काही विद्यार्थी असे, जो मी गांगुर्डे म्हणून विद्यार्थी सांगितलं पहिले, हं. तो जर्मनीमध्ये गेला. त्याला किती वेळा म्हटलं, की आता परत येऊन जा, बस झालं तिकडे. पण तो त्याची इच्छाच नाही आपल्याकडे परत यायची. त्याला ऍडमिशन नाही ना दिली आपल्या कॉलेजमध्ये, त्याचा राग हां, असेल त्याला. असेल कदाचित शक्य आहे. तर तो तिकडेच गेला, तिकडेच राहतो, तिकडे सेटल झाला. म्हणजे वेगवेगळे प्रकार आहे. आपला दृष्टिकोन कसा आहे. पण एक हं, तुम्हाला निश्चित सांगतो, की तिथलं ज्ञान आणि कौशल्य मिळवल्यानंतर हं, आपल्यामध्ये जो आपला कॉन्फिडन्स जागृत होतो, हं, आपली जी इच्छाशक्ती जागृत होते, त्यातनं ठरवलं तर आपल्याकडे खूप चांगली शेती करता येऊ शकते, एवढं मात्र निश्चित आहे. आता त्यातले किती करतील, किती नाही करणार, हं, हे आता काळ ठरवेल. आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये ते दिसेल. हं. पण सध्या तरी प्रमाण दोन्हीचं सारखं आहे असं म्हणायला हरकत नाही. या संदर्भातले अनेक प्रश्न आहेत आणि शेती व्यतिरिक्त जे अभ्यासक्रम असू शकतात किंवा शक्यता निर्माण होऊ शकतात त्याच्यावर BA BCOMच्या मुलांना पण तुम्ही समुपदेशन केलेलं आहे. या संदर्भात पण आपण बोलणार आहोत आणि शेतीबद्दल सुद्धा अनेक प्रश्न आहेत तेही घेणार आहोत, पण ते उद्या आज आपण इथेच थांबतो. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आंबेडकर लाभलेले आहेत. काल त्यांच्याशी आपण शेती आणि शेती व्यतिरिक्तच्या क्षेत्रामध्ये जगामध्ये ज्या तरुणांसाठी संधी उपलब्ध आहेत, शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाच्या क्षेत्रामध्ये त्याबद्दल बोलत होतो. आज त्याच्यावर आपण बोलणं, संवाद पुढे चालू ठेवणार. नमस्कार. नमस्कार. या संदर्भातलं जे काल शेतीबद्दल तुम्ही बोलत होता आणि काल बोलताना एक तुम्ही उदाहरणं दिली होती शेतीमध्ये. शेतीमध्ये किती शाखा आहेत, की जिथे आत्ताच्या घडीला म्हणजे जसं कृषी अर्थशास्त्र तुम्ही सांगितलं, जेनेटिक्स आहे किंवा बायोटेक्नॉलॉजी अशा अजून किती शाखा आहेत. आणि दुसरं असं त्यातला भाग, की वेगवेगळ्या देशांमधल्या शिक्षण पद्धतीमध्ये काय साधारण फरक होत जातो. जसं इस्रायल आहे, हॉलंड आहे. म्हणजे सगळीकडे एक स्टँडर्डायझेशन आहे का प्रत्येकाच्या अप्रोचमध्ये, प्रत्येक देशाच्या अप्रोचमध्ये, त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये आणि डिलिव्हर करण्याच्या पद्धतीत फरक आहे? आपण जर युरोपमध्ये गेलो
तर युरोप आणि अमेरिकन जो भाग आहे त्या ठिकाणी खूप काय झालं की आधीपासूनच यांत्रिकीकरण खूप आहे शेतीचं. हे आपल्याकडे बघा, अजूनही आपल्याकडचा शेतकरी बैल आणि नांगर घेऊनच काम करतो आणि अजूनही पावसाची वाट बघ. आणि पावसाची वाट बघतो. तर हे जे मेकॅनायझेशन आहे, यांत्रिकीकरण जे झालेलं आहे, तर शिक्षणामध्ये जो मूलभूत फरक आहे तो हा आहे. जसं आम्ही इस्रायलमध्ये पाहिलं, आपल्याकडे ठिबक सिंचन म्हणजेच आपण अद्ययावत तंत्रज्ञान समजतो. पण ठिबक सिंचनाच्या पलीकडे जाऊन त्या लोकांनी फॉग इरिगेशन सिस्टम जी केली, म्हणजे अक्षरशः पाऊस पडल्यासारखाच पाऊस पाडतात ते कृत्रिमरित्या. तर त्यांच्या शिक्षणामध्ये त्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव आहे. दुसरं एक असं आहे की त्यांच्या ज्या गरजा आहेत, ते तुम्हाला माहिती आहे, इस्रायलमध्ये 4-5 इंचच पाऊस पडतो वर्षभर. आपल्याकडे ठाण्याला एका दिवसातच पडतो तेवढा. तर याचं जे व्यवस्थापन आहे पाण्याचं व्यवस्थापन करताना त्यांना ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता भासली त्या गोष्टी त्यांनी विकसित केल्या. मग प्राधान्यानं त्याचा अंतर्भाव शिक्षणामध्ये केला गेला. आपण जर ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये असं जाणवतं की सामाजिक वनीकरण किंवा कृषी वनांचं जे ॲग्रो फॉरेस्ट्रीचं जे डेव्हलपमेंट आहे ते मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागामध्ये, विशेषतः क्वीन्सलँड स्टेटमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला डेअरी फार्मिंग, गोट फार्मिंगचं मोठ्या प्रमाणावरती प्राबल्य असलेलं आपल्याला आढळतं. तर आपल्याकडे जसं आपण आपल्या गरजांवरती आधारित शिक्षण निर्माण केलं, तसंच प्रत्येक देशाने त्यांच्या त्यांच्या गरजांवरती आधारित शिक्षण निर्माण केलेलं आहे. जपानमध्ये असं आहे की मुळात नैसर्गिक साधनसंपत्तीच कमी आहे. मग त्यांना जी काही त्यांच्याकडे साधनसंपत्ती आहे त्याच्यासाठीच ते सगळं विकसित करावं लागतं. दुसरा एक विषय असा आहे की आपण जगाच्या ज्या भागामध्ये जातो त्या भागामध्ये तिथलं जे काही कृषी हवामानशास्त्र आहे त्याच्यानुसार, म्हणजे ॲग्रो क्लायमॅटिक कंडिशन्सनुसार जी काही क्रॉप घेतली जातात, जी काही पिकं घेतली जातात, त्या पिकांवरती आधारित शास्त्र असतं. म्हणजे विदर्भामध्ये गेलं तर कापूस दिसतो, म्हणून आपल्या विदर्भातल्या कृषी विद्यापीठामध्ये कापसावरती संशोधन जास्त आपल्याला प्रमाणात आढळतं. आपण जर कोकणामध्ये गेलो, दापोली कोकण कृषी विद्यापीठाला, तर आपल्याला आंब्यावरती संशोधन जास्त दिसेल, भातावरती जास्त दिसेल. तसंच जगामध्ये पण आहे, वेगवेगळ्या राज्यांमध्ये, वेगवेगळ्या देशांमध्ये. जसं हॉलंडमध्ये गेलो तर आपल्याला भाजीपाला आणि हॉर्टिकल्चर खूप मोठ्या प्रमाणात दिसेल. इस्रायलमध्ये गेलो तर आपल्याला जलव्यवस्थापन चांगलं दिसेल. ऑस्ट्रेलियाच्या काही भागात गेलो, इंग्लंडमध्ये गेलो तर आपल्याला पाण्याचं व्यवस्थापन आणि वॉटरशेड मॅनेजमेंट जे आहे त्याच्यावरती आपल्याला काम जास्त झालेलं दिसेल. आणि मग सातत्याने त्याचा तो इम्पॅक्ट त्यांच्या एज्युकेशन सिस्टममध्ये दिसतो. दुसरा एक विषय मी आधीच सांगितलं तुम्हाला की प्रॅक्टिकल ओरिएंटेड अप्रोचेस जे आहेत, जे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला भेटी द्याव्या, ज्या विषयाशी संबंधित आपण शिक्षण घेतो त्या विषयाशी संबंधित जे काही वेगवेगळे त्या ठिकाणी उद्योजक आहेत त्या उद्योगांना भेटी द्याव्या आणि तिथे प्रॅक्टिकल काय चालतं, कौशल्य कसं निर्माण होतं ते सगळं प्रत्यक्ष दाखवलं जावं, ह्याच्यावरती त्यांचा भर जरा जास्त असतो. पण मग या संदर्भातलं जे काम आपल्याकडनं मुलं जातात तेव्हा त्यांना अगोदर तुम्ही कल्पना देता का की कुठे कुठे काय काय होऊ शकतं आणि काय, म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला इथले देशामध्येच काय शिक्षण मिळतं याची माहिती नसते आणि आपण कित्येकदा शाखा निवडल्यावर आपल्याला पश्चातापाची पण वेळ येते की आपला ही आवडच नाहीये, कोणीतरी सांगितलं म्हणून त्या शाखेला गेलो, असं सर्वसाधारणपणे आपल्याकडे होतं. तर अशा वेळेला परदेशामध्ये जाऊन शेती संदर्भात शिक्षण घेताना कशा रीतीने तुम्ही कल्पना, म्हणजे काय? मला असं वाटतं की ही मूलभूत गरजच आहे की ज्या माणसाला जे करायचं आहे त्यात नेमकं काय आहे हे त्यांनी पहिल्यांदा समजून घेणं ही पहिलीच गरज आहे. मग माझ्याकडे समजा एखादा विद्यार्थी आला आणि त्यांनी जर म्हटलं की मला हॉलंडमध्ये MBA करायचं आहे, तर आम्ही त्याला आधीच सांगतो की नेदरलँड्स ही जगातलं एकमेव असं राष्ट्र आहे ज्या ठिकाणी समुद्राची पातळी वर आहे आणि जमिनीची खाली आहे, म्हणूनच त्याला नेदरलँड्स म्हणतात. आणि त्या ठिकाणी जे ट्युलिप फ्लॉवरचं जे प्रोडक्शन आहे तर ट्युलिप वरती तिथं खूप काम चालतं. मग एखाद्याने जर म्हटलं की आमच्या नाशिकमध्ये आता द्राक्ष खूप आहेत आणि मला तिथे जाऊन द्राक्षावर काम करायचं आहे, मग त्याला हे सांगणं आमची पहिली जबाबदारी आहे की त्या ठिकाणी तुला ट्युलिप आणि ॲपल्स वरती संशोधन करणारं काम मिळेल, तुला द्राक्ष कदाचित मिळणार नाहीत. ज्या देशांमध्ये जे पिकच नाही त्या ठिकाणी त्याने जाण्यात काहीच अर्थ नाही. पण विषय कसा असतो की एखाद्या माणसाने शेतीशास्त्राचं तांत्रिक ज्ञान मिळवावं हे तर आहेच, परंतु ह्याच्या व्यतिरिक्त ज्या पद्धती असतात, व्यवस्थापनाच्या पद्धती आहे, जसं आपण इस्रायलमध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला असं प्रकर्षाने जाणवतं की त्यांच्याकडे एखाद्या गाईला, म्हशीला जेव्हा 4 पिलं होतात तर त्या प्रत्येक पिलाची काळजी घेण्यासाठी त्यांनी वेगवेगळे ब्रॅकेट्स केलेले आहेत छोटे छोटे. जे इतकं जे त्यांचं लक्ष आहे सूक्ष्म रीतीनं तेवढं आपल्याकडे अजून नाही. आपल्याकडे सगळं जनरलायझेशन आहे. तर ह्या पण गोष्टी बघण्यासारख्या असतात. मग त्या दृष्टीने ज्या विद्यार्थ्याची आवड जशी असेल तशी त्यांनी निवड करणं फारच गरजेचं आहे. त्या ठिकाणी नाही टेस्ट वगैरे घेता का विद्यार्थ्यांच्या नाही, कलाची? कुठल्याही प्रकारच्या टेस्ट घेतल्या जात नाहीत. आपण आपल्या फॉर्म मध्ये जे काही लिहून पाठवतो ते एखाद्या वेळी स्कॉलरशिप साठी म्हणून जर त्यांना वाटलं तर ती माणसं आपल्याला टेलिफोन करतात आणि टेलिफोनवरती मग आपल्याला ते विचारतात की तुमच्या आवडीनिवडी काय आहे, तुम्ही फॉर्म मध्ये जे भरलं ते खरं आहे का, त्या गोष्टी फक्त तेवढ्या विचारल्या जातात. बाकी आपण जे फॉर्म मध्ये जे भरतो आणि जे पाठवतो त्या आधारावरतीच त्यांना प्रवेश दिला जातो.
ही प्रक्रिया किती काळ चालते प्रवेशाची, सुरुवात केल्यापासून कधीपर्यंत? साधारणतः म्हणजे ग्रॅज्युएशनला बसलेल्या मुलांनी अप्लाय करायचा असतो का, झाल्यावर करायचा असतो, काय म्हणजे? ग्रॅज्युएशन व्हायच्या आधीच करावं लागतं, हम्म. कारण या सगळ्या प्रक्रियेला 8 ते 9 महिने, कधी कधी 1-1 वर्ष पण लागतं. हम्म. कारण काय आहे की शिष्यवृत्त्या देणारे ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत हम्म. ते त्यांच्या डेडलाईन्स आणि युनिव्हर्सिटीच्या डेडलाईन्स या कधी कधी मॅच होत नाहीत. हम्म. जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर परदेशातल्या विद्यापीठांमध्ये साधारणतः शिक्षण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू होतं. हम्म. आपल्याकडे जसं जून-जुलैमध्ये सुरू करतो आपण. हम्म. आणि मग सप्टेंबर-ऑक्टोबरसाठी जर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल हम्म. तर आपल्याला आता प्रवेश घेता येईल, पण शिष्यवृत्तीसाठी जर अर्ज करायचा असेल तर त्याच्या लास्ट डेट 31 मार्च होऊन गेलेल्या. हम्म. त्यामुळे सप्टेंबरमध्ये आपल्याला स्कॉलरशिप घेऊन आता शिक्षण घेता येत नाही. म्हणजे आपण आजपासून जरी प्रक्रिया सुरू केली, सप्टेंबरसाठी आपण ऍडमिशन जरी घेतल्या तरी स्कॉलरशिपसाठी मात्र आपल्याला खूप पुढच्या वर्षीच अप्लाय करावा लागतो. मग या सगळ्या ऍडमिशन पुढच्या वर्षीसाठी डिफर करायच्या. त्यांना विद्यापीठाला सांगायचं की आम्हाला ह्या ऍडमिशन पुढच्या वर्षी जॉईन करायचं आहे. मग ते डिफर लेटर पाठवतात आणि मग स्कॉलरशिपसाठी अप्लिकेशन करून आपण पुढच्या वर्षी परत त्यांच्याकडे जाऊ शकतो. म्हणजे तुम्ही जर ऍडमिशन कन्फर्म असते? ऍडमिशन कन्फर्म असते, ती तशीच राहते. एक आपल्याला फक्त मेसेज पाठवून ती डिफर करावी लागते. म्हणजे तुम्ही बघा की आजपासून जर एखाद्या विद्यार्थ्यांनी सुरुवात केली तर त्याला सप्टेंबर 2008 पर्यंत कदाचित थांबावं लागेल. 1 ते 1.25 वर्षाचा काळ या सगळ्या कालावधीमध्ये जातो. दुसरा एक विषय असा आहे की शिक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या प्रशिक्षणाच्या संधी असतात, जे आपल्याकडे तरुण व्यावसायिक खूप आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये. त्या प्रशिक्षणाच्या संधीवर आपण येणार आहोत, त्याच्या अगोदर एक ब्रेक. परदेशामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये नुसतं कृषीशास्त्रातच नाही तर वेगवेगळ्या याच्यामध्ये टाउन प्लॅनिंग असेल, हॉटेल मॅनेजमेंट असेल, फॅशन डिझायनिंग असेल, मीडिया असेल, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तुमच्या ETVचेच विक्रम काजळे आता उद्याच इस्रायलला जात आहेत मीडिया स्ट्रॅटेजीज फॉर सोशल चेंजच्या कार्यक्रमासाठी. तर ह्या ज्या प्रशिक्षणाच्या संधी असतात ह्या करण्यासाठी म्हणून त्या व्यावसायिकाला जर 2 ते 3 वर्षाचा अनुभव असेल तर मग त्या आधारावरती त्याला तिकडे जाता येतं. त्याच्यासाठी पण स्कॉलरशिप्स मिळतात वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, त्याच्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूशन्स असतात. त्यांना काय काय हे करावं लागतं, प्रोड्यूस करावं लागतं तिथे? त्यांना ते ज्या क्षेत्रामध्ये काम करतात त्या क्षेत्रामध्ये नेमकं त्यांचं जॉब प्रोफाईल काय आहे, ते नेमकं ते काय काम करतात, त्या कामाशी संबंधित तो कोर्स आहे की नाही हे पण बघितलं जातं. आणि त्यांचा जो अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, त्यांची जी शैक्षणिक पार्श्वभूमी आहे ती पण बघितली जाते. तर शैक्षणिक पार्श्वभूमी आणि त्यांचा व्यावसायिक अनुभव या आधारावरती त्यांना त्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जातो. आणि प्रशिक्षणाचा जो कालावधी आहे तो साधारणतः 3 आठवडे कमीत कमी, आणि मग जास्तीत जास्त 3 महिने, 6 महिने, 4 महिने अशा प्रकारचं ते असतं. तर ह्या प्रक्रियेला पण उशीर लागतो, कारण ज्या संस्थेमध्ये तो काम करतो त्या संस्थेचं त्याला NOC घ्यावं लागतं, त्या संस्थेचं त्याला एम्प्लॉयरचं लेटर द्यावं लागतं. मग या प्रक्रियेला थोडा शिक्षणाच्या तुलनेत पण बराच वेळ जातो. पण या प्रकारच्या प्रशिक्षणाच्या संधी ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही उपलब्ध आहे असं म्हणलं, त्याच्या अगोदर आपण जे बोलत होतो की इतर म्हणजे BSc ऍग्रिकल्चर सोडून इतर संधी कुठच्या शिक्षणाच्या आणि प्रशिक्षणाच्या कोणत्या कोणत्या क्षेत्रात अशा संधी उपलब्ध आहेत आता? आता एक टाउन प्लॅनिंगला एखादा माणूस समजा नोकरी करतोय टाउन प्लॅनिंग ऑफिसर म्हणून, मग त्या शहराचं नियोजन कसं करावं, त्या गावांमध्ये ज्या झोपडपट्ट्या आहेत त्याचं हे नियोजन बऱ्याच जणांना कसं माहितच करावं? नसतं असं काय आहे? अनेकांना कल्पनाच नसते. म्हणजे कधी कधी असं होतं की लोक विश्वास पण ठेवत नाहीत. मला अनेक लोक एक प्रश्न विचारतात की परदेशातली माणसं लाखो रुपयाच्या एवढ्या शिष्यवृत्त्या कशासाठी देतात, त्यांचा काय स्वार्थ आहे? म्हणजे आपल्या डोक्यामध्ये असं आहे की ते आपल्याला स्कॉलरशिप देतात म्हणजे त्यांचा काहीतरी स्वार्थ असेल. आपल्याला कुठची गोष्ट कोणी स्वार्थाशिवाय करतो यावर विश्वास नाही. विश्वासच नाही. पण जगामध्ये असं आहे की विकसित राष्ट्र आणि विकसनशील राष्ट्र यांच्यामध्ये बायलॅटरल अग्रीमेंटच असे झालेले आहे की विकसनशील राष्ट्रांमध्ये जी मानव संसाधनाची प्रक्रिया व्हायला पाहिजे ती होत नाही, त्यांच्याकडचे रिसोर्सेस कमी पडतात. म्हणून विकसित राष्ट्रांनी अशा देशांमधल्या व्यावसायिकांना प्रशिक्षण द्यावं किंवा अशा देशांमधल्या विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी आर्थिक व्यवस्था करावी, असे एक बायलॅटरल अग्रीमेंटच असतात. जे तुम्हाला माहिती असेल की आपल्यापेक्षा जे कमी विकसित राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमधले बरेच विद्यार्थी आपल्या देशात पण शिकायला येतात. जे युगांडाची असतात, आफ्रिकेतली बरीच माणसं पोरं आपल्याकडे शिकतात. तर ह्या बायलॅटरल अग्रीमेंटमुळे हे सगळं शक्य होतं. आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये ज्या शिष्यवृत्त्यांची व्यवस्था केलेली आहे त्याच्यामध्ये प्रत्येक देशाचा वाटा पण असतो, म्हणजे आपल्या देशाचा पण वाटा आहे त्याच्यात थोडाफार. या प्रशिक्षणाची जी मुदत असते, सर्वसाधारणपणे शिक्षणाचा एक कालावधी असतो तो मोठा असतो, पण प्रशिक्षणाचा कालावधी आहे तो किती असतो, किती ते किती असतो, कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती? कमीत कमी एक वर्कशॉप जर असेल, कार्यशाळा असेल तर ती 15 दिवसांची असते. आणि मग 15 दिवसांपासून तर पुढे डिप्लोमा पर्यंत साधारणतः एक 6 महिन्याचा कालावधी असतो मॅक्झिमम. तर 2 आठवड्यांपासून तर 6 महिन्यापर्यंत. मग कुठे 3 आठवडे असेल, कुठे 4 आठवडे, कुठे 6 आठवडे, कुठे 2 महिने असेल, कुठे 3 महिने असेल, असा वेगवेगळा कालावधी असतो पण मग हे प्रशिक्षणाचा. प्रशिक्षणाच्या संधी ज्या उपलब्ध आहेत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये, त्या कुठच्या देशांमध्ये जास्त करून आहेत आता? सगळ्याच देशांमध्ये आहेत. अमेरिकेत आहेत, इंग्लंडमध्ये आहेत. शेवटी कसं आहे की आपल्याला कुठल्या शाखेमध्ये जायचं आहे, जसं आता आपण
हॉटेल मॅनेजमेंटचा जर विचार केला हम्म. तर हॉटेल मॅनेजमेंटचं जे प्रशिक्षण आहे किंवा शिक्षण आहे ते स्वित्झर्लंडमध्ये जेवढं चांगलं आहे तेवढं जगामध्ये दुसऱ्या कुठल्या देशात नाही. आपल्याला ॲग्रिकल्चर जर म्हटलं आपण तर इस्रायल आणि हॉलंडमध्ये जेवढं आहे किंवा ऑस्ट्रेलियामध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला इतर देशांमध्ये दिसणार नाही. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ह्या ज्या शाखा आहेत इंजिनिअरिंगच्या ह्याच्याशी संबंधित म्हटलं तर आपल्याला जर्मनी आणि फ्रान्समध्ये आणि इंग्लंडमध्ये खूप जास्त संधी आहेत. ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं सगळं वारं अमेरिकेकडे वाहत आहे आणि म्हणून त्या क्षेत्रात जर शिक्षण प्रशिक्षण करायचं असेल तर असं समजलं जातं की अमेरिकेतले विद्यापीठं जास्त चांगलं शिक्षण देऊ शकतात कारण त्यांना त्या क्षेत्रातला चांगला मोठा अनुभव आहे. तर ज्या क्षेत्रामध्ये प्रशिक्षण घ्यायचं आहे किंवा ज्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं आहे त्या क्षेत्राशी संबंधित आहे आपण कुठल्या देशात जावं आणि कुठल्या नाही. पण बहुतेक सगळ्या युरोप, कॅनडा, इकडे अमेरिका आणि इंग्लंड या सगळ्या राष्ट्रांमध्ये, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. पण आता उदाहरणार्थ आता मी तुम्हाला एक उदाहरण देतो की प्रशिक्षणाच्या क्षेत्रामध्ये एखादं विशेष करून कोणाला तरी प्रशिक्षण घेतल्यावर किंवा त्यातल्या संधी उपलब्ध झाल्यावर त्या क्षेत्रामध्ये तिथे संशोधन करावं असं त्याला वाटलं तर कशा प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत, काय आहे म्हणजे? एक आता उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे एक बीकॉम झालेला विद्यार्थी होता नागपूरचा हम्म, आणि त्याला ॲडव्हेंचर, ट्रॅकिंग, नेचर, नॅचरल रिसोर्स मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये खूप आवड होती. हम्म, मग आम्ही नेदरलँडच्या एका युनिव्हर्सिटीमध्ये त्याचं अप्लिकेशन पाठवलं आणि त्याला MBA इन लेजर अँड टुरिझम मॅनेजमेंट या विषयात त्याला ॲडमिशन मिळाली. हम्म, MBA म्हणजे बीकॉम झालेल्या विद्यार्थ्याला हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंट तिकडे करायला मिळालं. हम्म, आपल्याकडे पण मिळतं, पण आपल्याकडे खूपच कमी जणांना मिळतं. खूप अटी आहेत आणि 50% फार थोडे लोक सिलेक्ट होतात. फारच थोडे सिलेक्ट होतात. आपल्याकडे सीईटी द्यावी लागते. सीईटीचं तर आजकाल विद्यार्थ्यांना असं धाक बसलेला आहे की सीईटीमध्ये काय रिझल्ट येईल. त्यांच्याकडे सीईटी वगैरे देण्याचं काम नाही. विशेष म्हणजे त्यांच्याकडे मी आधी सांगितलं की एक SOP आपण जो देतो, स्टेटमेंट ऑफ पर्पज, जे कारण आपण देतो की तुमच्या विद्यापीठात आम्हाला का शिकायला यायचं आहे, ते गृहीत धरून आणि तुमची सगळी पार्श्वभूमी गृहीत धरूनच ॲडमिशन दिली जाते. तिथे तुमचं क्रिमिनल सर्टिफिकेट बघितलं जात नाही, तुमचे कास्ट सर्टिफिकेट बघितलं जात नाही, तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट बघितलं जातं. आपल्या डोक्यामध्ये ज्या आयडियाज असतात, जे कन्सेप्ट असतात आपले, फक्त मार्कशीट बघितली आहे फक्त मार्कशीट बघितली जाते आणि तेही मार्कांसाठी बघितली जात नाही, तर आपण जे वेगवेगळे विषय शिकलो त्या विषयांसाठी ती बघितली जाते की कुठले विषय हा माणूस आधी शिकलेला आहे. मग आता एक उदाहरण घ्या की ग्रॅज्युएशनचं फायनल इयरचं फक्त मार्कशीट पाहिलं जातं. सगळ्याच वर्षांची बघितली जाते, फक्त फायनल इयरचं नाही. कारण वेगवेगळे जे विषय शिकतो आपला विद्यार्थी ते वेगवेगळ्या वर्षामध्ये वेगवेगळे शिकतो. मग आता बीकॉम झालेला विद्यार्थी जर स्वित्झर्लंडमध्ये किंवा नेदरलँड्समध्ये जाऊन हॉटेल आणि टुरिझम मॅनेजमेंटचं जर त्यांनी MBA ची डिग्री जर करता आली त्याला, तर निश्चितच त्याला त्याचं जे कौशल्य आहे, व्यावसायिक कौशल्य, ते निश्चितच चांगलं वाढीला लागतं. आणि मग त्याचा उपयोग त्यांनी कुठल्या क्षेत्रात करावा आणि कुठल्या संधी स्वतःसाठी व्यवसायामध्ये उपलब्ध करून घ्याव्या, तो निश्चितच म्हणजे काकणभर का होईना पण सरसच ठरतो. कारण त्याला एक्सपोजर खूप असतं, त्याला जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालतं हे माहिती असतं. आता न्यूझीलंडमध्ये इको टुरिझमचे जे प्रोजेक्ट्स आहेत, मल्टीग्रेन ब्रेक नंतर संवाद मध्ये आपलं स्वागत. न्यूझीलंड मधले इको टुरिझमच्या प्रोजेक्ट बद्दल तुम्ही बोलत होता. तर इको टुरिझमचे प्रोजेक्ट आपल्याकडे पण आत्ता कुठे सुरू झाले आहेत, पण अजूनही पाहिजे त्या प्रमाणामध्ये ते फारसे आपले कन्सेप्ट क्लिअर झालेले नाही. विशेषतः आपल्याकडे जी माणसं टुरिस्ट म्हणून जी जातात त्यांना सुद्धा अजून तेवढा इको टुरिझमचा फारसा आपल्याकडे तो प्रसार झालेला नाही. परंतु न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये मोठ्या प्रमाणावर म्हणजे अक्षरशः 7-7, 8-8 हजार एकरच्या जागांवरती ते सगळे त्यांनी निर्माण केले आणि ते एकात्मिक पद्धतीने केले, इंटिग्रेटेड पद्धतीने. छोट्या मुलांसाठी एंटरटेनमेंट आणि अम्युजमेंट पार्क तिथेच आहे. जे ओल्ड एज पीपल आहेत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कसं कसं काय काय चालतं हे सगळं बघायला मिळतं. जी तरुण मंडळी आहे त्यांना जगामध्ये आजकाल काय चालतं, आता पुढच्या 10-15 वर्षामध्ये काय आणखीन परिवर्तन होणार आहे, त्या सगळ्यांचं एकाच ठिकाणी सगळं आपल्याला प्रत्यक्ष दाखवण्याची व्यवस्था केली जाते. तर ह्या इको टुरिझममध्ये ज्या काही वेगवेगळ्या संधी आहेत त्यासुद्धा न्यूझीलंडमध्ये जाऊन आणि ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना आत्मसात करता येतात. आणि मग आपल्याकडे ज्या क्षेत्रामध्ये आता चांगल्या संधी आहेत, आपल्याकडे पण हॉटेल इंडस्ट्री आता वेगळं स्वरूप धारण करते. म्हणजे हॉटेल म्हणजे नुसतं जेवणाची जागा ही संकल्पना आता राहिलेली नाही. त्याच्या व्यतिरिक्तही आता बाकीच्या गोष्टी खूप सगळ्या डेव्हलप करण्याची आवश्यकता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा करता याव्यात याचं अतिशय शास्त्रशुद्ध आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवरती आधारित जे शिक्षण आहे, कौशल्यावरती आधारित, ते शिकण्यासाठी जगामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. पण मग या सगळ्याचा वापर करताना म्हणजे या सगळ्याचा वापर करताना किंवा या सगळ्यासाठी एक प्रकारचा अप्रोच होताना व्यावसायिक जे आहेत आत्ताचे एक्झिस्टिंग कुठच्याही व्यवसायातले म्हणजे आमच्या आता कार्यक्रमामध्ये एडिटर आहेत किंवा या प्रकारचं जे तांत्रिक कौशल्य असलेली माणसं आहेत
त्यांना अधिक प्रशिक्षण घ्यायची इच्छा असेल तर नेमकं काय ओपनिंग आहे त्यांना? म्हणजे याच एका क्षेत्रात नाही, कुठच्याही क्षेत्रामध्ये एक काम करणारी माणसं असतील, तर त्यांनी काय करायचं? म्हणजे तुम्हाला अप्रोच करायचं किंवा कसं काय करायचं? तसं पण करण्याचं नाही. आता एक नेदरलँड्समध्ये नेदरलँड्स रेडिओ ट्रेनिंग सेंटर आहे. हं, त्या ठिकाणी प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया या सगळ्याशी संबंधित ज्या काही वेगवेगळ्या शाखा आहेत, त्याच्यामध्ये फोटोग्राफी असेल, हं, त्याच्यामध्ये प्रोडक्शन असेल, हं, त्याच्यामध्ये डिसेमिनेशन, ट्रान्समिशन असेल, हं, त्याच्यामध्ये सोशिओ इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसाठी मीडिया काय रोल प्ले करू शकतं याच्याशी संबंधित काही असेल. अशा वेगवेगळ्या शाखांमध्ये जे काही प्रशिक्षण आहे, हं, या सगळ्यांसाठी माझ्याकडे किंवा कुठल्याही समुपदेशकाकडेच संपर्क साधला पाहिजे असं मुळीच आवश्यक नाही. हं, काय होतं, की आपल्या देशामध्ये प्रत्येक देशांच्या ज्या एम्बसीज आहेत दिल्लीला, जे हं, दूतावास आहेत, त्या दूतावासांचं कामच हे आहे, की या देशातल्या प्रत्येक माणसाला त्यांच्या देशाविषयी त्यांनी माहिती द्यावी. हं, आणि मग त्यांच्याकडे डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन जो आहे, हं, त्या डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शनमध्ये फर्स्ट सेक्रेटरी नावाचं एक डेसिग्नेशन आहे. हं, मग कुठल्याही आपल्या देशातल्या माणसाने एक स्वतःचा परिचय देणारं छोटं पत्र जर त्यांना पाठवलं, हं, फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन, एम्बसी ऑफ, मग हं, UK असेल, कॅनडा असेल, इस्रायल असेल, जर्मनी असेल, आणि मग त्यांनी सांगायचं की मला अशा अशा प्रकारचं प्रशिक्षण तुमच्या देशात घ्यायची इच्छा आहे, परंतु तुमच्या देशातल्या संस्था मला माहिती नाहीत, तर त्याची मला तुम्ही लिस्ट पाठवा. हं, मग तुम्हाला त्या दूतावासाकडनं जी लिस्ट येते त्याच्यामध्ये संस्थांचे ॲड्रेसेस असतात, त्या हं, पत्त्यांवरती परत संपर्क करायचा आणि मग प्रॉस्पेक्टस आणि ॲप्लिकेशन फॉर्म मागायचे. फक्त फरक असा आहे की आता इंटरनेटच्या माध्यमातून पण खूप सारी माहिती उपलब्ध झालेली आहे. हं, हं, म्हणजे गुगल सर्चमध्ये किंवा docmail.com मध्ये आपण काही जरी टाकलं, विजय परळकर किंवा राजू परळकर जरी टाकलं तरी सगळी त्यांची माहिती इंटरनेटवरती मिळते. माहिती मिळणं हा भाग वेगळा आहे आणि मार्ग मिळणं हा भाग वेगळा आहे. हं, तर दूतावासांकडनं किंवा इंटरनेटकडनं जी माहिती मिळते ती माहिती प्रोसेस कशी करायची. जसं मी सांगितलं की हे जे डॉक्युमेंटेशन तयार करतो आपण त्यातले कुठले मुद्दे हायलाईट करावे. कधी कधी काय होतं की आपल्या बायोडेटामध्ये विद्यार्थी खूप लिहितात की ही वॉज एक्सेलंट इन स्टडीज, ही वॉज व्हेरी हार्ड वर्कर, आणि खूप सगळ्या चांगल्या गोष्टी लिहिल्या जातात. मग त्यांना असा प्रश्न पडतो की हा माणूस जर इतक्या सगळ्या गोष्टींमध्ये परफेक्ट आहे तर आपल्याकडे शिकायला येतो कशासाठी? हं, यांनी तर रिसोर्स पर्सन म्हणून यायला पाहिजे आपल्याकडे. हं, तर हा जो एक सेन्स असतो की रिअलिस्टिक दृष्टिकोनातनं, म्हणजे वस्तुनिष्ठ पद्धतीने आपण आपला बायोडेटा कसा तयार करावा, याच्यासाठी मग थोड्याफार समुपदेशनाची आवश्यकता पडते. परंतु एक जनरल इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी म्हणून इंटरनेटचा वापर करता येतो आणि फर्स्ट सेक्रेटरी डेव्हलपमेंट कोऑपरेशन सेक्शन जो आहे प्रत्येक एम्बसीचा, त्या एम्बसीजकडे संपर्क करून पण ही माहिती सगळी मिळवता येते. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांचा कल असतो किंवा तरुणांचा किंवा प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांचा किंवा संशोधन करू इच्छिणाऱ्यांचा कल असतो तो अमेरिका आणि इंग्लंड किंवा या या युरोपातल्या इंग्रजी भाषिक देशांकडे जाण्याचा. म्हणजे या देशांच्या पलीकडे म्हणजे आता तिथे विजाचे नियम आणि अनेक गोष्टी कडक झालेल्या असल्यामुळे या पलीकडे खूप संध्या उपलब्ध आहेत ना? ग्रामीण भागामध्ये तर असं चित्र आहे की फॉरेन म्हणजे अमेरिका एवढंच माहिती आहे. फॉरेनचा अर्थ अमेरिकाच धरला जातो अजूनही बऱ्याच लोकांना. म्हणजे फॉरेनला गेला मुलगा म्हटलं की मग तो अमेरिकेत गेला. हं, पण जसं आता तुम्ही सांगितलं की आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अमेरिकेतच गेलं पाहिजे. पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. मी 1997 मध्ये इस्रायलला गेलो हं. आणि इस्रायलमध्ये मी पाहिलं सोलर सिस्टम्सचा इतका प्रसार झालेला आहे. इस्रायलमधल्या प्रत्येक घरावरती सोलर कलेक्टर आहे. हो. सौर ऊर्जेचं उपकरण. हं, हं. त्याच्याशिवाय म्युनिसिपालिटी त्यांना घर बांधायला परवानगीच देत नाही. मग त्यांच्याकडे ही जी सौर ऊर्जा निर्माण झाली, ही सौर ऊर्जा त्यांना इतर देशांना एक्सपोर्ट करायची होती. मग आता एक गोष्ट नक्की आहे की समुद्रामधनं काही केबल टाकून हे करता येत नाही. समुद्रातनं कुठे केबल टाकणार? हं, मग त्या लोकांनी संशोधन सुरू केलं की ही जी एनर्जी आहे हे ट्रान्सफर करायसाठी आपण सॅटेलाइटचा वापर केला पाहिजे. म्हणजे एनर्जी ट्रान्सफर थ्रू सॅटेलाइट. हं, हं, आणि हं. मग त्यांनी कॉर्डलेस इलेक्ट्रिसिटी निर्माण केली. किंवा त्यांच्याकडे जी स्ट्रीट लाइटिंग आहे, ती स्ट्रीट लाइटिंग सेन्सरवरती आधारित आहे. एखाद्या हं, लाईटच्या खालून जेव्हा एखादा माणूस जातो तेव्हाच तो लाईट लागतो. हं, ते वाहन किंवा ती वस्तू ऑब्जेक्ट निघून गेल्यानंतर तो लाईट आपोआप बंद होतो. आणि ह्या सगळ्या कॉम्प्युटराइज सिस्टम्स आहे. मग याचे जे सॉफ्टवेअर त्या लोकांनी विकसित केले, तर ते म्हणाले की आमचं इस्रायल आता ॲग्रिकल्चरसाठी जरी जगामध्ये फेमस असेल, पण पुढचा काळ 15 वर्षाचा आमचा असा आहे की वी विल बी फेमस फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. हं, ते त्यांनी जे सॉफ्टवेअर निर्माण केले ते अमेरिकेत पण अजून झालेले नाहीत. हं, म्हणजे शेवटी आता तुम्हाला माहिती आहे की पाण्याचं जे व्यवस्थापन इस्रायलमध्ये चालतं हे सगळं कम्प्युटराइज आहे. हं, आणि हे सगळं त्यांनी निर्माण केलेलं आहे. हे हं. त्यांनी कुठून आयात केलेलं नाही. म्हणजे ह्या गोष्टी माहितीच नाही कोणाला, बऱ्याच लोकांना. तर नुसतं अमेरिका आणि नुसतं इंग्लंड नाही. त्याच्या व्यतिरिक्त इतर देशांमध्ये सुद्धा खूप ऑस्ट्रेलिया चांगल्या आहे, कॅनडा आहे. ऑस्ट्रेलिया आहे, कॅनडा आहे, डेन्मार्क आहे. हं, म्हणजे विशेषतः कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की हॉटेल मॅनेजमेंटमध्ये स्वित्झर्लंडचं जे एक्सपर्टाईज आहे, हं, तसं एवढं चांगलं इन डेप्थ एक्सपर्टाईज जगामध्ये कुठेच नाही. हं. मग असं नाही की आपल्याला हॉटेल मॅनेजमेंटही करायचं असेल तरी अमेरिका आणि इंग्लंडमध्येच गेलं पाहिजे, अशी मुळीच आवश्यकता नाही. पराळकर तुम्ही खास इथे आलात आणि तुमच्या जे विपुल जे ज्ञान तुम्ही मिळवलेलं आहे स्वतः कष्टाने आणि स्वतः प्रयत्न करून आणि एक छोट्या-छोट्या आणि अनेक मोठ्या गोष्टी एकास एक जोडून तुम्ही ते ज्ञान मिळवलेलं आहे आणि जे तुम्ही आतापर्यंत या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे ते आमच्याशी वाटून घेतलं आणि सगळ्या माहिती
आणि मला असं वाटतं की नवीन काही करू पाहणाऱ्या तरुणांसाठी एक वेगळंच विश्व आणि दालन उघडं आहे याची जाणीव करून दिली. त्याबद्दल ईटीव्हीच्या सर्व प्रेक्षकांतर्फे मी आपले आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद. आपल्याला आमचा कार्यक्रम कसा वाटला संबंधी पत्र, ईमेलद्वारे आम्हाला जरूर कळवा. आमच्याशी पत्रव्यवहार करण्याचा पत्ता आहे